श्री स्वामी समर्थ. वेलकम टू माय चॅनल. सो आज आपण बघणार आहोत हेअर स्मूथनिंग. तर हेअर स्मूथनिंग मध्ये आपण बघणार आहोत की हेअर स्मूथनिंग कशी करायची. सो आज माझ्याकडे कस्टमर आलेले आहे जी की डोंबिवली ईस्ट वरून आलेली आहे. माझ्या फ्रेंडची फ्रेंड आहे. सो सगळ्यात आधी मी तिला तिचा हेअर स्ट्रक्चर विचारला. तो आता ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये ते तुम्हाला प्रॉडक्ट सुद्धा दाखवते. एक्सटेन्सोचं एक्स्ट्रा रेजिस्टंट हे प्रॉडक्ट मी वापरते. तर काय सगळ्यात पहिले मी कस्टमरचे हेअर वॉश करून घेतले. हेअर वॉश करून घेतल्यानंतर वेट हेअरमध्येच मी तिच्या केसांना म्हणजे 60% वेट हेअरमध्ये मी तिला फर्स्ट क्रीम अप्लाय करायला घेतली. बिकॉज काय आहे, तिचे जे हेअर स्ट्रक्चर होता तो हेअर स्ट्रक्चर वर्जिन नसल्यामुळे मला ही प्रोसेस करावी लागली. आणि आपण वेट हेअर वरती का करतो, कारण की वर्जिन हेअर असले तर त्यांना आपल्याला क्रीम थोडी स्ट्रॉंग लागते. पण वेट हेअर वरती आपण जर क्रीम अप्लाय केली तर केसांना जास्त हार्म नाही करत, म्हणून आपण हेअर वरती आपण क्रीम अप्लाय करतो. तर अशा प्रकारे मी तिचा हेअर वॉश केलेला आहे 2दा शॅम्पूने. सेक्शन क्लिप घेऊन 4 सेक्शन केलेले आहेत. ह्याला 4 सेक्शन केलेले आहेत. सो आता मी क्रीम काढून घेतलेली आहे बाउलमध्ये. सो क्रीम काढून घेतल्यानंतर सेक्शन बाय सेक्शन आपल्याला क्रीम ऍप्लिकेशन करायचंय. तर क्रीम ऍप्लिकेशन करण्याच्या आधी आपल्याला हँड ग्लोव्ज घालायची गरज आहे. बिकॉज की क्रीम केसांना म्हणजे हातांना हार्मफुल होऊ नये म्हणून. सो आणि कसं आहे ना, स्ट्रेटनिंग म्हटलं किंवा हेअर स्मूथनिंग म्हटलं किंवा हेअर रिबॉन्डिंग म्हटलं, ह्या प्रोसेस स्ट्रेट लुकच देतात केसांना. बट त्याच्यामध्ये कसं आहे की केसांना आयनिंग देण्याचा जो स्ट्रक्चर असतो ना तो डिफरंट असतो. हेअर स्मूथनिंग मध्ये कसं तुम्हाला नॅचरल स्ट्रेट वाटतात, ह्याच्यात स्ट्रोकी स्ट्रेट वाटत नाही ह्याच्यामध्ये. तर आपण आता कसं आहे ना, आता मी थोडीशी केसांना शाईन छान यावी म्हणून प्रत्येक सेक्शनला मी स्ट्रिक्सचं हेअर सिरम वापरते. ह्याच्यामुळे काय होतं, क्रीम ऍप्लिकेशन करण्याच्या आधी जर हे सिरम आपण केसांना लावलं तर त्यामुळे केसांना छान अशी शाईन येते. तर मी सगळ्या केसांना सिरम पूर्णपणे लावून घेतलंय आणि आता बारीक सेक्शन करून मी क्रीम ऍप्लिकेशन करणार आहे. तर केसांना वर टाय करते आणि क्रीम ही आपल्या केसांना रूट्सला लागली नाही पाहिजे. इमल्सिफायफिकेशन करताना ही क्रीम जर रूट्सला लागली तर ओके, पण डायरेक्टली क्रीम लावताना केसांच्या रूटला नाही लागली पाहिजे. तर अशा प्रकारे आपण कसं आहे ना, पूर्ण केसांना क्रीम इमल्सिफाय करून घेतो म्हणजे लावून घेतो. आणि लावून घेतल्यानंतर कसं आहे की केसांना आपण कोंब करून घ्यायचं आहे. क्रीम ही केसांना प्रॉपर इमल्सिफाय झाली पाहिजे. जर प्रॉपर इमल्सिफाय नाही झाली तर केसांना काय आहे, केसांचा स्ट्रक्चर हा स्ट्रेट होत नाही. तर हेअर स्मूथनिंग कुठल्या हेअरवर करावी, जास्त कर्ली हेअर असतील किंवा सेमी वेअर, प्रत्येकाला हेअर स्ट्रेट लुक छान दिसतो. पण कसं आहे ना, हिना कोटेड हेअर असेल किंवा तर अशा प्रकारे आपण पूर्ण केसांना क्रीम लावून घेतो बाय सेक्शन. आणि हे केसांच्या स्ट्रक्चरनुसार आपल्याला ह्यांचा टायमिंग ठेवायचा आहे की म्हणजे बॉन्ड केव्हा तुटेल. तर बॉन्ड म्हणजे चेक करण्याची पद्धत असते, केसांना बोटामध्ये किंवा टॅल्कॉममध्ये बारीक गुंडाळून घ्यायचं आणि स्प्रिंग सारखं ताणलं गेल्यानंतर म्हणजे तुमचे हेअर बॉन्डिंग तुटलेली आहे. तर आपण तसं चेक करतो. तर हिच्या केसांना मला 40 to 45 मिनिट्स ठेवावे लागले. आफ्टर दॅट मी हेअर वॉश केला, जो की हेअर वॉश करताना सगळ्यात प्रथम मी नॉर्मल वॉर्म वॉटर तिच्या डोक्यावर टाकलं आणि इमल्सिफाय केलं 10 मिनिट्स आणि त्यानंतर प्रॉपर हेअर वॉश केलं. सो हेअर वॉश झाल्यानंतर मी केसांना पूर्णपणे ड्राय करून घेतले. तर ड्राय करण्याच्या आधी मी केसांना हेअर सिरम लावून घेतलेला आहे. हेअर सिरम लावला आणि मग मी केसांना पूर्ण ब्लो ड्राय करते, जे की हॉट ड्रायरने आपल्याला केस पूर्ण ड्राय करायचे. आणि म्हणजे हेअर स्मूथनिंग कसं आहे, हे तुम्हाला लॉंग लास्टिंग म्हणजे 1 year असते, जी की तुमची नॅचरल ग्रोथ येते ती तुमचा जो नॅचरल ग्रोथ सारखीच येते. आणि जे तुम्ही केलेले हेअर असतात जे की स्मूथनिंग की ते हेअर स्ट्रेट असतात. ओके, सो ह्याची काळजी म्हणजे काय करावी लागते मित्रांनो, की सखींनो, की जे तुम्हाला आहे म्हणजे दर महिन्याला तुम्ही हेअर स्पा केला तर तुमचं हेअर
स्मूथनिंग ही लॉंग लास्टिंग राहते. परत त्याची केसांची काळजी म्हणजे जेव्हाही तुम्ही हेअर वॉश करता तेव्हा कंडिशनर हे प्रॉपर 5 मिनिटं हेअर्सला ठेवलं पाहिजे. त्यानंतर हेअर्स नंतर कोंब करताना वेट हेअरमध्ये तुम्हाला हेअर सिरम वापरले जाऊ शकतात. जसं की तुम्ही हेअर स्मूथनिंग करता लॉरियलची, तर तुम्हाला लॉरियलचाच कंडिशनर आणि लॉरियलचा शॅम्पू वापरला तर बेस्ट आहे. आणि सिरम तुम्ही स्ट्रिक्सचं वापरू शकता, मॅट्रिक्सचं वापरू शकता, परत तुम्ही लॉरियलचं वापरू शकता. खूप सारे तुम्ही हे वापरू शकता आपले सिरम. आणि त्याचबरोबर म्हणजे अजून सुद्धा कस्टमर चालूच होते जे की दी साईडला करते. इकडे मी तिचं पूर्ण हेअर ड्राय करते. पूर्ण हेअर 100% ड्राय झाल्यानंतर आपल्याला सेम प्रोसेस करायचे. 4 सेक्शन घ्यायचे आणि आयनिंग करायची केसांना सेक्शन बाय सेक्शन. तर मी इथे पूर्ण सेक्शन करून घेते आणि सेक्शन करून झाल्यानंतर आपल्याला आयनिंग मशीन म्हणजे माझ्याकडे आता नवीन आहे सिरामिकची आयनिंग मशीन जी की AI ची रेकमेंडेड आहे. म्हणजे त्याच्यात AIचं फंक्शन आहे. अकॉर्डिंग टू तुमच्या हेअर स्ट्रक्चर ती हीट करते की ह्या हेअर्सला एवढीही म्हणजे ओके आहे. सो हिच्या केसांना माझं म्हणजे वॉश करून झाला आहे, प्लस हेअर 100% ड्राय करून झालेत आणि आता मी 4 सेक्शन केलेले आहेत. म्हणजे 4 सेक्शन करून घेते. पण आता कसं दी अवेलेबल असल्यामुळे मी काय करत होती, दी असल्यामुळे मग मी काय करते, डीला पकडायला सांगितलंय. तर ही प्रो टायटेनियमची आयनिंग मशीन मी यूज करते, जे की तुम्हाला दिसते ह्याच्यामध्ये. ह्याच्यात AIचं फंक्शन आहे. मे बी तुम्हाला याच्यात दिसतंय की नाही प्रॉपर माहीत नाही. याच्यात 3 सेटिंग आहे. हा खालचा तुमचा म्हणजे पॉवर बटन आहे, मधलं तुमचं टेम्परेचर सेटिंग आहे आणि ते AI सेटिंग आहे थर्ड. तर AI सेटिंगमध्ये तुम्ही आता हे मी बारीक सेक्शन घेतलेलं आहे. प्रॉपर एका केसांच्या सेक्शनला तुम्हाला प्रॉपर 8 ते 10 वेळा आयनिंग करायची आहे केसांना, जे की थिन लेअरमध्ये. ओके, तुम्ही बघू शकता की कशी मी थिन लेअरमध्ये आयनिंग करते. आयनिंगवरच तुमचं सगळं स्मूथनिंगचा खेळ असतो. म्हणजे आयनिंग तुम्ही जितकी प्रॉपर आणि व्यवस्थित कराल तितकं तुमच्या केसांना शाईन आणि लुक येतो. तर आयनिंग स्मूथनिंगमध्ये, रिबॉन्डिंगमध्ये किंवा स्ट्रेटनिंगमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर अशा प्रकारे आपलं पूर्ण केसांना आपल्याला आयनिंग करून घ्यायची. ही आयनिंग म्हणजे बेस्ट पार्ट ऑफ द स्मूथनिंग. सो हळूहळू आपण आयनिंग करून घेतोय. तर काय झालं, मध्येच ना पंखा चालू असल्यामुळे आयनिंग करायला त्रास होत होता. सो मी पंखा बंद करून AC ऑन केली आणि मग आयनिंग करायला घेतली. सो आयनिंग आपण करतोय. तर मी सेक्शन बाय सेक्शन बारीक आयनिंग घेऊन करते पूर्ण केसांना. आयनिंग करताना मे बी मी दिसत नाही आहे तुम्हाला, पण बॉटमपासून प्रॉपर आयनिंग केली ना की छान फरक पडतो केसांना. तर तुम्हाला हा दिसलं असेल की कसं दिसतंय तो लुक.
आता हळूहळू आपली पूर्ण आयनिंग होते, फायनल आयनिंग. तर तुम्ही बघू शकता फायनल आयनिंगचा लुक, जो की आता तुम्हाला डिस्प्ले होईल. तिचे खालचे थोडेसे फ्रीजी आहेत, बट ते आपण नंतर हेअरकट करणार आहोत. हा आपली झालेली आहे फर्स्ट प्रोसिजर. तर आता सेकंड प्रोसिजर आपल्याला न्यूट्रिलायझर अप्लाय करायचं आहे, जे की न्यूट्रिलायझर आपल्याला हेअर स्ट्रक्चरनुसार 10 ते 15 मिनिटं ठेवायचं आहे. तो तुम्ही बघू शकता की कसा लुक आलाय, कशी शाईन आली आहे, कसे हेअर्स मस्त शाईनी आणि मस्त वेवी, म्हणजे एक स्ट्रेट लुक आलाय केसांना. तुम्हाला फोटो पण दिसत आहे. तर तुम्हाला हे लुक म्हणजे केसांचा ट्रान्सफॉर्मेशन कसं वाटलं हे मला नक्की सांगा. आणि त्याचबरोबर दुसरी कस्टमर सुद्धा आलेलं आहे, त्यांचं नॅनोप्लास्टिया चाललेलं, तिचा हेअर वॉश झालेला, हेअर वॉश म्हणजे ती फ्रेश होण्यासाठी गेलेली. तर आता तिला आपण सेकंड आता न्यूट्रिलायझर अप्लाय करणार आहोत केसांना. तर न्यूट्रिलायझर करताना कसं आहे, केसांना ना फोल्ड करायचं नसतं, क्लिप लावायची नाही. तर हे एक्सटेन्सो जो न्यूट्रिलायझर आहे लॉरियलचं, जे की थिक बेस असतो, त्याला आपल्याला बाउलमध्ये घ्यायचं आहे आणि ना त्याला थोडंसं इमल्सिफिकेशन करायचं. त्याच्यामुळे कसं असतं, त्याच्यामध्ये जे काही क्रीम असतो तो फॉर्म प्रॉपर हे होतो आणि आपण ती क्रीम इझिली केसांना इमल्सिफाय. न्यूट्रिलायझर लावताना सुद्धा तुम्हाला ग्लोव्ज घालायचे आहेत. आणि सेक्शन बाय ह्याच्यात कसं आहे ना, तुमचा जो हेअर सेक्शन असतो ना तो थिक घेतला तरी चालतो. थिक घेऊन केसांना प्रॉपर इमल्सिफाय करायचं आहे. आणि इमल्सिफाय करताना तुम्हाला त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही वॉटर स्प्रे केला तरी चालेल, त्याच्यामुळे हेअर ड्राय नाही होत. बिकॉज ही आणि न्यूट्रिलायझर मेन केसांना न्यूट्रिलायझरला आपण केसांना का लावतो, मेन म्हणजे न्यूट्रिलायझर आपण केसाला लावतो बिकॉज ऑफ जो आपण केसांना आकार दिलेला आहे, म्हणजे जो स्ट्रेट स्ट्रक्चर आपण केसांना दिलेला आहे तो कायमस्वरूपी ठेवण्यासाठी आपण न्यूट्रिलायझरला येतो. आणि स्ट्रेटनिंग क्रीममध्ये थायक्लोग्लोकाइड म्हणून एक घटक असतो, त्या घटकामुळे आपले हेअर स्ट्रेट होतात. मेन इम्पॉर्टंट आपल्याला ही माहिती सुद्धा असणं गरजेचं आहे की केस आपले कोणत्या घटकामुळे स्ट्रेट होतात. तर हा एक मेन कन्सेप्ट आहे. तर बघू शकता मी प्रत्येक वेळेस न्यूट्रिलायझर लावते आणि कोंब करते, करेक्ट. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण सेक्शन घेऊन बारीक बारीक केसांना बारीक म्हणजे थिकच, जसं की आपण स्ट्रेटनिंग क्रीमला लावतो तसं आपल्याला तेवढं बारीक सेक्शन घेऊन लावायचं नाहीये. तुम्ही थोडे थिक सेक्शन घेऊन सुद्धा लावू शकता. थँक्यू.